नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 6वीच्या मुलांसाठी समीकरणे हे प्रकरण घेऊन आलेलो आहोत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 26 बघणार आहे। ठीक आहे, त्याच पद्धतीने समीकरणे म्हणजे काय हेही अभ्यासणार आहे आपण। पण त्याआधी चॅनलवर तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळेल। अजून एक, जर तुम्हाला 6वीचे बाकीचेही लेसन्स बघायचे असतील तेही लेसन आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि जे लेसन अपलोड केलेले आहेत त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये आपण दिलेली आहे। ती लिंक तुम्ही एकदा चेक करू शकता। ठीक आहे, तर मग चला बघूया आजचं प्रकरण काय आहे। समीकरण। आता समीकरण म्हणजे काय बघा, ज्या वेळेला तुम्ही एखाद्या दुकानात जाता किंवा सामान खरेदी करण्यासाठी जाता त्यावेळेला तुम्ही एखादा तराजू बघता, बरोबर आहे। आणि तराजू म्हणजे काय, ज्या वेळेला तुम्ही दुकानदाराला 1 किलो साखर किंवा 2 किलो तांदूळ मागता त्यावेळेला तो काय करतो तर वजन काटाचा यूज करतो आणि वजन काट्याचा यूज केल्यानंतर तो काय करतो तर जे 2 किलोचं वजन आहे किंवा 1 किलोचं जे वजन आहे ते एका बाजूला ठेवतो तराजूच्या, बरोबर आहे। आणि दुसऱ्या बाजूला काय करतो ते मोजलेले तांदूळ किंवा जे आपण साखर मागवली होती ती ठेवतो। म्हणजे एक एक्झाम्पल घेऊया, फक्त साखरेचं घेऊया। जर आपल्याला 1 किलो साखर हवी असेल तर त्या तराजूच्या एका बाजूला 1 किलोचं वजन ठेवलेलं असतं आणि दुसऱ्या बाजूला 1 किलो साखर मोजली जाते। याचा अर्थ काय झाला तर दोन्ही बाजू काय असणार आहेत, समतोल असणार आहेत, म्हणजे बरोबर असणार आहेत, बरोबर आहे। समीकरणाचंही तसंच आहे। म्हणजे काय, जर समजा एखादं गणित घेतलं आपण, इथं बघा 20 वजा 5 घेतले आणि 3 गुणिले 5 घेतले, तर आता दोन्ही बाजूला जी येणारी उत्तर आहेत ती काय मिळणार आहेत बघा आपल्याला, तर 20 मधनं 5 गेले तर इथं 15 राहतात आणि इथं 5 त्रिक किती होतात, 15 येतात, बरोबर आहे। म्हणजे दोन्ही बाजूला उत्तर किती आलं आपलं, 15 15। म्हणजे हे जे इक्वेशन्स आहे किंवा ह्यालाच आपण काय म्हणणार आहे, इंग्लिश मध्ये त्याला इक्वेशन असं म्हणतात, पण आपल्याला मराठीत आपण त्याला काय म्हणतो, समीकरण असं म्हणतो। ठीक आहे, तर आजचा सराव संच जो आहे, किती सराव संच बघतोय आपण, 26 सराव संच बघतोय। त्यातला जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो काय दिलेला आहे बघूया। प्रश्न आपण काय केलेला नाहीये तर बोर्डवरती लिहिलेला नाहीये, डायरेक्ट आपण काय करणार आहे तर पुस्तकातून वाचणार आहे। कारण तुम्ही तुमचे पुस्तकं जवळ घेऊन बसा आणि ज्या वेळेला मी क्वेश्चन्स रीड करत असेल त्यावेळेला तुम्हीही त्या क्वेश्चन्सला कॉन्सन्ट्रेशन म्हणजे तुम्हीही तो क्वेश्चन परत एकदा वाचून काढा, जेणेकरून आपण ज्या वेळेला आन्सर सॉल्व्ह करू बोर्डवरती त्यावेळेला तो क्वेश्चन इझिली तुम्हाला अंडरस्टँड झालेला असेल। त्यामुळे काय होईल, जे आपण सॉल्व्ह करणार आहे किंवा सोडवणार आहे गणित तेही तुम्हाला काय होईल, समजेल। ठीक आहे, तर बघूया पहिला प्रश्न काय आहे। खाली 2 ओळीत वेगवेगळ्या गणिती क्रिया दिल्या आहेत। आता पुस्तकामध्ये आडव्या पद्धतीत दिल्या होत्या, मी उभ्या पद्धतीत लिहून घेतलेल्या आहेत। ठीक आहे, पुढे काय सांगितलेले बघा, त्यांच्यापासून मिळणाऱ्या संख्या शोधून समीकरणे तयार करा। ठीक आहे, म्हणजे आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, जे आपल्याला गणित दिलेले आहेत ती गणित सोडवावी लागेल, त्या प्रत्येक गणिताचं उत्तर काय येते हे काढावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर समीकरणे तयार करायची आहे। ठीक आहे, आता कशी करायची बघा, पहिलं गणित इथे बघा 16/2। ठीक आहे, आता जर तुम्हाला डायरेक्ट भागाकार येत नसेल तर तुम्ही काय करू शकता तर भाग घालून लिहू शकता, जसं की 16/2। ठीक आहे, म्हणजे 16 आणि इथं आले 0 0। जर हे तुम्हाला करायचं नसेल तर एक सोपी ट्रिक सांगते तुम्हाला, तर 2चा पाढा 16 येईपर्यंत म्हणायचा, म्हणजे काय होतं 2×8=16, म्हणजे ह्याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे, 8 असणार आहे। या पद्धतीनेही तुम्ही डायरेक्टली करू शकता। ठीक आहे, दुसरं बघा गुणाकार आहे, 5 दोन्ही किती आले इथं 10 आली, बरोबर। तिसरं 9+4, 9 आणि 4 किती होतात तर 13 होतात, त्यामुळे याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे, 13 असणार आहे, बरोबर। आता बघा इथं परत एकदा काय आले, 72/3 आले। जर तुम्हाला डायरेक्ट भागाकार येत नसेल तर तुम्ही या पद्धतीने भागाकार करू शकता, किंवा आपल्या या चॅनलवरती आपण आडवा भागाकार कसा करायचा त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, किंवा गणिताचा बेस ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताशी रिलेटेड असणारे बेसिक व्हिडिओज म्हणतो आपण, ज्यातून तुमचा गणिताचा पाया पक्का होऊ शकतो, तो व्हिडिओज त्या सगळे अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही बघू शकता। ठीक आहे, यामध्ये बघा 3 दोन्ही 6 आले, हातच्याला 1 राहिले इथं, म्हणजे
जे शिल्लक राहिले ते 1 राहिले, म्हणजे 3 चौक 12 आले. बरोबर, म्हणजे ह्याचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे? 24 असणार आहे. मी आता डायरेक्ट केलं. जर तुम्हाला डायरेक्ट येत नसेल तर तुम्ही रफ मध्ये या पद्धतीनं भागाकार करा आणि मगच आन्सर लिहा. ठीक आहे. इथं बघा 5 अधिक 4 म्हणजे किती आले? 9 आले. ठीक आहे. आता दुसरी ओळ. दुसऱ्या ओळीमध्ये बघा 8 त्रिक किती होतात? 24 होतात. बरोबर आहे. त्यानंतर 19 वजा 10 म्हणजेच किती आले बघा? 9 आले. 10 वजा 2 म्हणजेच किती आले? 8 आले. आणि 37 वजा 27 म्हणजेच किती आले आपले? 10 आले. 10 अधिक 7 म्हणजेच किती झाले आपले? तर 13 आले. बरोबर आहे. आता यातले बघा जे इक्वल आलेले म्हणजे बरोबर उत्तर जे आलेले आहेत ते म्हणजेच आपले काय असणार आहे? ते दोन ज्या कंडिशन आहेत त्या आपण गणिती पद्धती एकत्र लिहून घेणार आहे, म्हणजेच इक्वेशन म्हणजे समीकरण तयार करणार आहे. बरोबर आहे. आता बघा 16/2 केलं त्यावेळेला आपल्याला उत्तर किती मिळालं होतं? 8 मिळालं होतं. त्याच पद्धतीनं इथे बघा 10 वजा 2 केले, उत्तर किती मिळाले आपल्याला? 8 मिळालं. म्हणजेच पहिलं जे समीकरण असणार आहे ते काय असणार आहे आपलं? तर 16/2 बरोबर इथं काय असणार आहे? 10 वजा 2. हे आपलं काय आलं? पहिलं समीकरण आलं. बरोबर आहे. आता दुसऱ्या समीकरणात बघा 5 गुणिले 2 किती आले? 10 आले. आता यातलं उत्तर 10 कशाचं आहे बघा? इथं आहे. त्याच्यामुळे समीकरण लिहिताना काय लिहिणार आहे? जे तुम्हाला प्रश्नात दिलेलं होतं तेच लिहायचंय आपल्याला. इथं 5 गुणिले 2 बरोबर 37 वजा 27. ठीक आहे. तिसरं इथं बघा 9 अधिक 4 बरोबर 13 आणि यामध्ये 6 अधिक 7 बरोबर 13 म्हणजे तिसरं समीकरण असणार आहे आपलं 9 अधिक 4 बरोबर 6 अधिक 7. हे आपलं तिसरं समीकरण झालं. चौथ्या समीकरणात बघा 72/3 उत्तर 24 आलेलं आहे आणि 8 त्रिक किती आलेलं आहे? इथं 24 आलेलं आहे. त्यामुळे चौथं समीकरण असणार आहे आपलं 72/3 बरोबर 8 गुणिले 3. हे आपलं काय झालेलं आहे? चौथं समीकरण आलेलं आहे. आणि आता शेवटचं 5 अधिक 4 बरोबर 9 आणि 19 वजा 10 बरोबर पण काय असणार आहे? 9 असणार आहे. त्यामुळं 4 अधिक 5 बरोबर 19 वजा 10 हे आपलं शेवटचं समीकरण असणार आहे. आता या ठिकाणी बघा 16/2 बरोबर 10 वजा 2 आलं, म्हणजे हे जे आहेत हे 5 त्यालाच आपण काय म्हणणार आहे? समीकरणे असं म्हणणार आहे. व्हिडिओ आपला आजचा या ठिकाणी संपत आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच पद्धतीनं तुमच्या मित्रांनाही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या शिकवण्याचा फायदा होईल. ठीक आहे. तर मग चला पुन्हा भेटूया सराव संच 27 मध्ये. तोही आपण उद्याच घेऊन येत आहोत. तो डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेले व्हिडिओ पाहत रहा. थँक्यू.